इकडे कसपटे कुटुंबियांनी हगवणे कुटुंबियांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत। हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करण्यात आल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केलाय। मुलीचा छळ करून फॉर्च्युनर गाडी घेतली, गाडी न दिल्यास लग्न करणार नाही असं हगवणे कुटुंबियांनी म्हटलेलं आणि MG हेक्टर गाडीही बुक केलेली होती, पण त्यांनी ती गाडी घेण्यास नकार दिला आणि फॉर्च्युनर गाडीवरच ते अडून बसलेले होते असा आरोप केला अनिल कसपटे यांनी। हगवणे कुटुंबियांकडे दुसरी कुठलीही गाडी नसल्याचा दावाही कसपटेंनी केलाय। सोनं आणि चांदीच्या भांड्यांसाठी सुद्धा मुलीचा छळ केला असा आरोप कसपटेंनी केला। बुक केली, 50,000 रुपये डिपॉझिट केले, त्याचे महिन्यानंतर आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले। ही त्याची दिवशी हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे, मग त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार दिली। दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की 5 कोटी 90 लाखाची गाडी, 5 कोटीच्या गाड्या, ॲक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे। 5 गाड्या नाही, 10 गाड्या नाही, 5 कोटीचं काय नाही, निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे। दुसरी जी काय ती गाडी 90 लाखाची सांगतायत, ती गाडी बुचुडे नावाच्या इसमाची मारुंजी या ठिकाणची गाडी आहे। सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी, अधिक महिन्यात जावायला चांदीचंच ताट पाहिजे, सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारणाने स्टीलचं देतात, कोण तांब्याचं तामण देतं। माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली, तीही मी पूर्ण केली। जर त्यांची सून मयत आहे, ते हे मयत आहे म्हणतात, तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं। सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून, आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा, ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं, मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आरोपी म्हणून हे करेल की ह्या पण त्या कटात सामील होता, निलेश चव्हाण सुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला। तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलीबाळी असते, मुलं बाळा असतील, एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, तिथं माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू।